फ्रेंड्स, गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये। तर आज आहे माझ्या पिलूचा बर्थडे। आरू इकडे ये बेटा। तर आज आहे आरूचा बर्थडे आणि आरूच्या बर्थडेसाठी एक छोटीशी पार्टी देतोय। आता सकाळी 9:15 वाजलेले सकाळचे आणि 10 वाजता आपण सगळे ट्युशनची मुलं आणि तिचे फ्रेंड्स सगळ्यांना बोलवलेले आणि आपण म्हणजे आम्ही सगळे मिळून रात्री संध्याकाळी बर्थडे सेलिब्रेट करतोय। पण आपल्या घरी जे रोज ट्युशनमध्ये मुलं येतात, ट्युशन घेतात दीदी, ते मुलं येतात, तर त्यांना सुद्धा पार्टी द्यायची ठरवलेली, नाश्त्याला देतोय काहीतरी। तर त्यांना आता सकाळी बोलवले आणि आज संडे असला तरी पण आज ट्युशन ठेवलेली, कारण आता एक्झाम जवळ आलेले म्हणून ट्युशन ठेवलेले आहे। तर मग आता त्या मुलांना नाश्त्याला द्यायचे, तर काय नाश्त्याला द्यावा हा विचार आहे। आणि दीदी आणि मी चाललोय आता बाहेर, तर बाहेरूनच नाश्त्यासाठी घेऊन येणार आहे। तर पिलूच्या बर्थडेची पार्टी नक्की बघा, कशी वाटली ते सांगा आणि व्हिडिओला लाईक करत जावा, विसरत जाऊ नका लाईक करायला। तर चला मग व्लॉग कंटिन्यू। तर दीदींनी आणि मी खमणी घेऊन यायचं ठरवलं। शेव खमणी हा गुजराती पदार्थ आहे, म्हणजे ही गुजराती डिश आहे। आणि आपल्याकडे ट्युशनमध्ये मिक्स मुलं येतात, मराठी पण आहेत, एक दोन गुजराती पण आहेत, यूपी वाले पण आहेत आणि राजस्थानचे सुद्धा आहेत सगळेजण। त्याच्यामुळे मग आम्ही ही शेव खमणी घेऊन यायचं ठरवलं। तर ही खमणचाच प्रकार आहे, शेव खमणी जी असते ती। तर ती शेव खमणी आणली आम्ही आणि मग बाहेरच्या डिश वगैरे काय आणल्या नाही। म्हटलं असे पण ट्युशनचे 12-13 मुलं होते आणि शेजार पाजारचे थोडेसे मुलं होते, म्हटलं काही गरज नाही, घरचे चमचा आणि डिश आपण घेऊया, घरी होते तेवढे डिश वगैरे। म्हणून मग दीदी मदत करताय, दीदीच्या मदतीने सगळं काढून घेतलं डिश मध्ये। मुलं येऊन हॉलमध्ये बसलेले आणि शिवांश सुद्धा मध्ये मध्ये करतोय, म्हणजे त्याला फार आवडतं असं काही घरात राहतं तर मुलं सुद्धा खूप एक्सायटेड असतात। आणि लहानपणीच बर्थडे वगैरे अशी एक्साइटमेंट असते की बर्थडे आहे, सेलिब्रेशन वगैरे मुलांना आवडतं। मोठं झाल्यावर तेवढा काही इंटरेस्ट राहत नाही, मुलं त्यांचे बाहेर करून घेतात बर्थडे। आणि 30-35 नंतर तर आपल्यासारखं म्हणजे माझ्या वयाचं झाल्यानंतर बर्थडे आणि अॅनिव्हर्सरी काही म्हणजे काहीच असं विशेष वाटत नाही, कारण जिम्मेदारी पडलेली असते तेव्हा। आणि त्याच्यामुळे बर्थडे वगैरे असं काही विशेष वाटत नाही, लहानपणीच असतं मुलांचं। म्हणून मग ठरवलं की मी म्हटलं नाही, मुलांना तेवढं छान वाटत असतं, तर तिच्यासाठी शॉपिंग सुद्धा केली, कपडे वगैरे नवीन घेतले। तर आज छान अशी नवा फ्रॉक घालून तयार झालेली होती, रेडी झालेली होती, तिला सुद्धा छान वाटत होतं। आज तर थोडा दिवस करायलाच पाहिजे मुलांच्या खुशीसाठी, आणि असे आपण मुलांसाठीच तर सगळं करतो। मग डिश मध्ये सेव खमणी वगैरे सगळं काढून घेतलं दीदींनी आणि मी फटाफट, आणि नंतर मग मुलांना दिलं। तर सगळे बसलेले आहेत मुलं हॉलमध्ये येऊन, आणि शिवांश त्यांना वाढता वाढता त्यातलंच एक एक घेऊन खातोय, म्हणून त्याला ओरडले जरा मी, असं नको करू बेटा म्हणून। आणि यांचा आज वीकली ऑफ असतो संडेला, तरी सुद्धा त्यांना ऑफिसला जावं लागलं, कारण मध्यंतरी आई बाप्पा आले होते तेव्हा 2-3 दिवस त्यांनी सुट्टी घेतली होती, म्हणून मग आज त्यांना जावं लागलं। म्हटलं काही प्रॉब्लेम नाही, आणि फर्स्ट शिफ्टला गेलेले तर ते लवकरच येतील 5:30 पर्यंत, आणि मग रात्री आम्ही सेलिब्रेट करू शकतो ते आल्यानंतर बर्थडे। तर हे सकाळचं आत्ताच उरकून घेऊया म्हटलं, रात्री मग परत सगळ्या मुलांना बोलवायचं वगैरे। काही मुलं दूरून येतात तर त्यांना पॉसिबल होणार नाही 2-2 वेळा घ्यायला यायचं, सोडायला यायचं, पॅरेंट्सला पण त्रास नको, म्हणून हा जो कार्यक्रम होता, म्हणजे हे सगळ्यांना नाश्ता वगैरे द्यायचं, ते सकाळीच आम्ही अरेंज करून घेतलं। आणि दीदी आणि मी जाऊन बाहेर दोघींनी मिळून नाश्ता वगैरे घेऊन आलो आणि सगळं करून घेतलं। तसं तर काही कुठली गोष्ट नडण्यासारखी नसते, म्हणजे शहराच्या ठिकाणी सगळ्या गोष्टी तिथल्या तिथेच भेटतात, म्हणून सगळं काही वेळेत आणि व्यवस्थित होऊन जातं। आणि तुम्ही बघू शकता इथं आपली चिल्ली पिल्ली येऊन बसलेले आहेत, सगळेजण बॅग आणि बुक घेऊन आलेले आहेत, कारण क्लास सुद्धा आहे, ट्युशन सुद्धा आहे। त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर म्हटलं ट्युशन चालू करायच्या अगोदर नाश्ता करून घेऊया आणि मग ट्युशनला सुरुवात करूया। तर इथं नाश्ता द्यायला सुरू केलेले, शिवांशला असं की मीच देतो तू सगळ्याला, तू नको देऊ, माझ्या हातात दे, मी माझ्या हाताने देणार सगळ्यांना, असा हट्ट आहे त्याचा। म्हटलं ठीक आहे बेटा, तू दे सगळ्यांना, आणि तो देतोय सगळ्या मुलांना नाश्ता। मुलांना फार आवडतं, तो सगळ्याच गोष्टी फार एन्जॉय करतो, म्हणजे आरूपेक्षा त्याला जास्त आवड आहे सगळ्या गोष्टींमध्ये। आता सगळ्या मुलांना नाश्ता वगैरे देऊन झाला, मुलांचा नाश्ता झाला आणि हॉल खाली झालाय पूर्ण, सगळेजण वर जाऊन बसले ट्युशनला। ट्युशन असं पण वरच्याच रूम मध्ये असते। आणि आता दुपार म्हणजे 11-11:30 वाजलेले आहेत आणि आता बाकीच्या कामाची तयारी, म्हणजे सगळं काम बाकीचे, भांडे वगैरे। दीदीच्या बर्थडेला सगळेजण या। बोल ना तू। दीदीच्या बर्थडेला सगळेजण या। घरातलं झाडून झुडून घेतलं, पुसून घेतलं, पण बाहेरचं सगळं काम बाकीचं आहे। सोसायटीचं पाणी आलेले, मोटर चालू करून वरच्या सिंटॅक्स मध्ये पाणी लावले आणि भांडे वगैरे घासायची बाकी आहेत। आणि ही पोरगी सारखी खालीवर करते, आणि ही सांडून ठेवेल म्हणून मला थोडंसं टेन्शन येते। तर आता सगळी कामं आवरून झालेली, भांडे कपडे वगैरे सगळं घरातलं पण पसारा आवरून घेतला, आणि पोटभर नाश्ता सकाळी झाल्यामुळे आम्हाला काय दुपारी आता जेवणासाठी भूक नाही। तर
असं प्लॅनिंग आहे आजचं. तर आता दुपारची वेळ आहे, सगळं काही आवरून झालेले आणि आज आरू आणि शिव तिकडं हॉलमध्ये अभ्यास करताय म्हणून माईक लावून घेतलाय मी जास्त मोठ्याने बोलले तर त्यांना डिस्टर्ब होऊ नये आणि त्यांचा आवाज माझ्या व्हिडिओमध्ये येऊन मला सुद्धा डिस्टर्ब होऊ नये म्हणून माईक लावलं ना थोडंसं सोयीस्कर पडतं. तर तुम्ही पाहिला असेल तिला तिने घातलेला फ्रॉक, नवीन फ्रॉक घातलेला आहे आणि खूप काही गोष्टी मुलींना म्हणजे शिवायचं तेवढं काय नसतं बिचारायचं, कपडे सुद्धा नवीन घ्या की नाही घ्या काहीच नसतं आणि आरवीचं फार जास्त असतं. तर तुम्हाला दाखवते तिचं कलेक्शन जे आहे ते. फक्त हे तिचं केसांचं म्हणजे खूप आहे, अजून 2-3 डबे भरलेले तिचं. तर तिला कपड्यांवरतीच म्हणजे काल तिला फ्रॉक घेतला तर लगेचच तिने हे ब्रासलेट घ्यायला लावलं, मम्मा मॅचिंगचं काहीतरी हातात घालायला पाहिजे ब्रासलेट. तर हे सुंदर असे मणी तर हे ब्रासलेट तिने घ्यायला म्हणजे घेतलं तिच्यासाठी. आणि त्याचबरोबर आता ते हातात एक रबर बँड लावायची ती फार फॅशन आहे म्हणून हा रबर घेतला. तर असेच वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळ्या ड्रेसवरचे रबर आहेत खूप सारे तिच्याकडे. तर असं असतं पोरींचं. मग लगेचच ह्या अशा पण पिना मॅचिंगच्या, मम्मा कधी हे लावायचं कधी ते लावायचं. आणि एवढीशी येते तिला किती कळते आपण अशी म्हणजे मी तर याची लग्न होईपर्यंत अशी डिमांड कधीच केली नव्हती. मग मी कपडे घेतले का लगेचच मॅचिंगचं सगळं. मग आता कपडे घेतले पण मग सँडल, मग फ्रॉक घालून स्कूलमध्ये जाणार. बर्थडेच्या दिवशी युनिफॉर्मला सुट्टी असते तर मग नवीन कपडे घालून येऊ शकता असं असतं. मग लगेचच म्हणे मम्मा मला चप्पल पण पाहिजे, फ्रॉकवर सूट करेल मॅच करेल अशी चप्पल. लगेचच चप्पल पण घेतली, हेअर साठी पण घेतलं, ब्रासलेट पण घेतलं आणि एवढं सगळं घेतलं तिने. केसांसाठी पण काय 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 आणि बाकी मेकअप वगैरे गोष्टी तर सगळ्या घरात आहेतच खूप साऱ्या. ते पण तिला म्हणजे हाऊस असते मुलींचं असं असतं. आणि सगळ्या टाईपचे रबर वगैरे आहेत, असे पण आहेत, खूप काही आहे. आणि असे मण्यांचे तिला म्हणजे घरच्या घरी बनवायला खूप आवडतं. फोनमध्ये नेहमी ती आयडिया सर्च करून बघते. तर असे कानातले वगैरे तिला खूप आवडतात, असे मण्यांसारखे असे. तू अभ्यास करतोय का खातोय? ही झोपली आरू, झोपून गेली अभ्यास करता करता. चांगला अभ्यास चालू आहे तुझं, खाणं चालू आहे. वा. तर चला मग आता थोडा वेळ आराम करून घेते आणि नंतर इथून पुढचा व्लॉग आहे, म्हणजे इथून पुढचा व्लॉग दुसरा व्लॉग येईल, दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते कंटिन्यू करेल. तर मग तो सुद्धा नक्की बघा आणि आजचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक करायला पैसे लागत नाही तर लाईक सुद्धा करून घेत जावा. चला मग बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.